आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सिद्धी मिळवायला, मोठ्या लोकांना बदनाम करायला, विक्टिम कार्ड प्ले करायला, या सगळ्या सिच्युएशनचा ना मम्मा छान उपयोग होऊ शकतो. काय बोलताय तुम्ही? स्त्रिया असून इतकं इन्सेन्सिटिव्ह कसं बोलू शकता तुम्ही? स्वानंदी, त्यांच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस तू. खूप स्ट्रॉंग आहे स्वानंदी. खरंच तुझ्या जागी मी असतो ना कधीच खचलो असतो. पण तू अजूनही तुझ्या गुन्हेगाराला शोधतेस. दॅट्स गुड. तुला काही मदत लागली मी आहेच काय. विसरू नकोस, लक्षात ठेव हे. जा आता. मणी, काही बोलायचंय का? नाही, काही काम नव्हतं. मणी बस. अहो नाही साहेब, मी जातच होतो. माझं काही काम नव्हतं. मणी, काय म्हणालो मी? बस म्हणालो ना. येऊन बस. काय बोलायचंय? नाही, खरंच काही नाही साहेब. अरे तू लहान होतास ना, दुखलं खुपलं हे तुला सांगता येत नव्हतं तेव्हा तुझ्या चेहऱ्याकडे बघून मी ओळखायचो. बोल ना, काय बोलायचंय? म्हणजे आता सुजित पण सुटला आहे. हो, मग तुम्हाला जी भीती होती ती भीती वाटण्याचंही काही कारण राहिलं नाही आता. काय बोलतोयस तू? असं कोड्यात बोलू नको. सरळ सरळ सांग ना काय हवंय. म्हणजे साहेब, तुम्हाला जी भीती होती की स्वानंदीमुळे आपल्या घरात प्रॉब्लेम्स होतील, पण सुजित सुटलाय ना आता. तसं काही प्रॉब्लेम राहिलाच नाहीये. आता भेटू शकतो मी स्वानंदीला. साहेब, मला खरंच चुकल्यासारखं वाटतंय. स्वानंदी इतक्या अडचणीत असताना मी तिला मदत करणं काय साधं भेटूही शकलो नाही, आणि याचं मला खूप गिल्ट आलंय. आणि या गिल्टचा मला खूप त्रास होतो. मला प्लीज एकदा भेटू द्या ना. प्लीज नाही म्हणू नका साहेब. ठीक आहे, भेट तिला एकदाच. हो, फक्त एकदा. हो, थँक्यू. अरे अरे काय करतोयस? जा. आज काहीही झालं तरी मी स्वानंदीला जे आहे ते सांगून टाकणार आहे. मी त्यांना सरळ सांगेल की मी तुमच्याशिवाय राहू शकत नाही. मला तुम्ही आवडता. आणि जर स्वानंदीने होकार दिला तर तिथून सरळ घरी येऊन साहेबांच्या पाया पडू. मी साहेबांना सांगेल मी स्वानंदीशिवाय राहू शकत नाही. साहेब मला नक्की परवानगी देतील, खात्री आहे. चला, तुम्ही दोघेही स्वानंदीच्या जाळ्यातनं सुटलात. खूप बरं झालं. जीवात जीव आला माझ्या. खरंच सांगते संचिता, तुला सांगू मला किती टेन्शन होतं म्हणून सुजितला विचार पाहिजे तर. मॉम, आता टेन्शन त्यांना येणार आहे. ही तर सुरुवात आहे. म्हणजे या केस मधला गुन्हेगार कोण आहे ते आता मी ठरवणार. स्वानंदी, अंबिका, संचिता, तुझ्या हॉस्टेलमधल्या मुली, या सगळ्यांसमोर आता खरा गुन्हेगार येईल. कशावरून? कळेल मॉम, कळेल. कारण आता या केसची दिशा मी ठरवणार आहे. मला अजूनही कळत नाही तू नक्की काय म्हणतोयस. संचिता, मॉम, खूप गरम होत आहे. तुम्ही गाडीत जाऊन बसा, मी आलोच. अरे सुजित, मॉम चिल. संचिता लवकर मम्मा.
शिंदे त्या अरविंदला आर्थर रोड जेलला शिफ्ट करा. बरं मॅडम. मॅडम आत येऊ? ये. माझा मोबाईल राहिला होता. घे. मॅडम संचिता मॅडमही सुटल्या का? हो, जामीन झाला तिचा. स्वानंदी, आय एम सॉरी. मला माहितीये तुला आता काय वाटत असेल. आता पुराव्याअभावी सगळे आरोपी सुटलेत, पण माझे प्रयत्न चालू आहेत. तुझ्या गुन्हेगाराला मी नक्की शोधून काढेन. तू काळजी नको करूस. थँक्यू मॅडम. थँक्यू साहेब. मला माहिती होतं सुजित सर माझ्यासाठी काही ना काहीतरी करणारच. केलं ना. प्रमोशन. प्रमोशन मोठ्या जेलमध्ये. चला. ओ साहेब. ओ नाही, काय बोलताय तुम्ही? ऐका ना माझा. ओ साहेब. हो ऐकून तरी. मॅडम त्या अरविंदला शिफ्ट केलंय. मग पुरस्कार देऊ तुम्हाला? सॉरी मॅडम. शिंदे सगळं संपलंय. अहो मॅडम तुम्ही डोसक्यात राग घालून घेऊ नका कसा. मग काय जोकरची टोपी घालू आणि नाचू या मोठ्या लोकांसमोर त्यांच्या तालावर? मला नाही जमणार. शिंदे तुम्हाला कळतंय का आपण बॅक टू स्क्वेअर वन आलो या स्वानंदीच्या केसमध्ये? मला असं वाटलेलं की केस सॉल्व्ह झालीये, पण तसं काहीच झालं नाहीये. सापशिडीचा खेळ माहितीये ना, तसं झालंय. 99 वरती पोहोचलो होतो, डायरेक्ट 7 वरती आलोय. त्या डीएनए टेस्टच्या रिपोर्टच्या सापाने गिळल्यासारखं वाटतंय मला. स्वानंदीचा गुन्हेगार शोधणार होतो ना आपण. त्यासमोर फक्त अंधार दिसतोय आता मला. मॅडम तुम्ही शांत व्हा. हे घ्या पाणी प्या. पाणी प्या मॅडम. मला पाणी वगैरे नका देऊ शिंदे. आऊ. मला ब्रेन स्ट्रॉमिंग साठी काहीतरी द्या. क्लू द्या मला. स्वानंदीच्या गुन्हेगाराचा क्लू. स्वानंदी कितीही स्ट्रॉंग असली ना तरी मला माहितीये ती आतून निराश झालेली असणार आहे. ज्या बायकांवरती अन्याय होतो ना, त्या बायकांच्या मनातली जखम अशी सहजासहजी भरून येत नाही. जोपर्यंत त्या गुन्हेगाराला शिक्षा होत नाही ना, तोपर्यंत ती जखम वाहत राहते. स्वानंदीच्या मनातली जखम भरून काढायची होती मला. दिस इज ऑल डिस्टर्बिंग. आय एम फीलिंग टोटली हेल्पलेस.